रेवा, जोपर्यंत आपल्याला रेव पार्टीचं लोकेशन कळत नाही तोपर्यंत तुला जेनी असल्याचं नाटक कंटिन्यू करायला लागेल आणि युवराजशी बोलत राहावं लागेल. बॉस यार, खूप इरिटेटिंग आहे यार तो युवराज. मी खरंच सांगतेय. हो, मी समजूच शकते, पण प्लीज. येस बॉस. टेक्नो, डार्क वेबवरनं त्या पार्टीबद्दल काही कळतंय का बघ, कारण शक्यतो ह्या अशा पार्टीचे डिस्कशन डार्क वेबवरच होतात. हो बॉस, मी ट्रॅक करतोय. मला काही सापडलं तर मी लगेच कळवतो. टीम, इथून पुढचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या नजरेतनं एखादी गोष्ट जरी सुटली ना तरी आपल्या इतक्या महिन्यांच्या कष्टावर पाणी फिरू शकतं. त्यामुळे प्लीज अलर्ट राहा. डोळ्यात तेल घालून लक्ष द्या. कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटली तरी एकमेकांना लगेच कळवा. आपण एकही लीड मिस करू शकत नाही, कारण हे मिशन आपल्यासाठी खूप महत्वाचं मिशन आहे. आणखी एक गोष्ट, नशीब नेहमी त्याचीच साथ देतं जो कष्ट करायला घाबरत नाही. आणि मला खात्री आहे आपल्या प्रयत्नांना यश नक्की मिळणार. जय हिंद. जय हिंद बॉस. कत्री, तुला मी त्या रेव पार्टीबद्दल इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती, काय झालं? हो, माझ्या टिपरला कामाला लावलंय, पण अजून खबर नाही मिळाली. कधी कधी मिळणार आहे माहिती? आपल्याकडे एवढा वेळ नाहीये कत्री. ती रेव पार्टी होईल आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही. आपण इथे असेच बसून राहू. ह्याच्यासाठी आपण एवढ्या घाईत्या सगळ्या गोष्टी करतोय का? सॉरी बॉस. आपल्याला या प्रकरणाची इंटेन्सिटी माहिती आहे ना. जर त्या माणसांबरोबर काही वेडवाकडं झालं तर आपण स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार कत्री. ज्या बाईची उदाहरणं माणसं आपल्या मुलांना द्यायची, त्याच बाईनं लाच घेतली. अगं, हे समजल्यावर कोणत्या तोंडानं उत्तर देणं अपेक्षित होतं मी? अगं, लोक घरातून येऊन खेचून घेऊन गेले तिला, तिच्या तोंडाला काळं फासायला. अगं, एका आदर्श बाईची प्रतिमा लोकांना दाखवून तिने जे काही केलं ना, त्यामुळे लोकांमधला आक्रोश हा स्वाभाविक होता. जेव्हा तिचं प्रेत घरी आलं ना, तो बाहेर चर्चा चालू होती. काय झालं, कसं झालं? कोणीतरी उत्तर दिलं की लाच घेतली आणि आता त्या लोकलज्जे खातर तिनं आत्महत्या केली. आणि तू तू त्यावर विश्वास ठेवलास? आई, जेवढं मी तिला ओळखतो ना त्यावरून सांगतो की ती निर्दोष असती ना तर तिने तिच्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी ती लढली असती. तिने जीव दिला ना, यातूनच सगळं सिद्ध झालं की तिने गुन्हा केला होता. आणि हे सगळं ओझं न पेलवल्यामुळं तिने हा मार्ग निवडला. अगं, नसती गेली लाज ना तर तिनं कधीही आत्महत्या केली नसती. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता तिने ही पळवाट शोधली. अगं, तुझं माझं जाऊ दे ग, पण तारिणीचं काय? अगं, 8 वर्षांची होती का ती? माझ्या डोळ्यात जमा झालेले अश्रू पुसत तिने मला विचारलं, बाबा काय झालं हो? काय उत्तर देणार होतो मी तिला? तिच्या या प्रश्नाचं माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. अगं, कोणत्या तोंडानं सांगणार होतो की तुझ्या आईनं आपल्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून हा जीव देण्याचा मार्ग स्वीकारला? मी गप्प राहणंच पसंत केलं. बिचारी तारिणी आईशिवाय कशी जगेल, कशी लहानाची मोठी होईल याचाही विचार केला नाही ग तिनं. माझ्याकडे गप्प बसून मान खाली घालून बसून राहणं हा एकच मार्ग होता. माधवा, दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आणि मी तेच करत आलो. आई, तुझ्या मनात अजूनही तिच्याविषयी प्रेम आणि विश्वास आहे माहिती आहे मला. पण एकच सांगतो आई, जेव्हा माझ्या मनावर भार येतो, मनात विचारांचा कोलाहल निर्माण होतो, माझ्या डोक्यावर तू हात ठेवतेस ना, तो मला शांत वाटल्यासारखा होता. आधार वाटतो ग तुझ्या स्पर्शाचा. पण माझ्या तारिणीच्या नशिबातून हा आईचा स्पर्श काढून घेतला ग तिनं. आणि या सगळ्याला फक्त ती जबाबदार आहे. तिच्या एका गुन्ह्याची शिक्षा तारिणी, तू, मी, रेखा, मालती, काव्या आपण सगळ्यांनी भोगली ग. नाही माफ करू शकत मी त्याला, कधीच नाही माफ करू शकत. तुम्हाला हे जे कार्य करायचंय तर तुम्ही करा, पण त्यात मी सहभागी होऊ शकत नाही. माझ्याकडून तुम्ही कसली अपेक्षा ठेवू नका.
वसुधा, तुला कधी न्याय मिळेल, कोण मिळवून देईल, नाही सांगता येत ग. पण देवी जगत्तारिणी, वसुधानं तुझी आयुष्यभर भक्ती केली आणि आता तिला न्याय मिळवून देण्याची सगळी जबाबदारी तुझी आहे. आणि माझे डोळे मिटण्याआधी माझी ही इच्छा तुला पूर्ण करावीच लागेल, करावीच लागेल. टेक्नो, हे काही पॉइंट्स आहेत ते एकदा चेक कर. हे घे. हा, अजून किती वेळ? लिहायचं आहे लगेच, तू येईल ना. केड्या, तुझं ना काय करावं तेच कळत नाहीये मला. काय रे, नको तेव्हा फार छाती फुगून चालत असतोस ना इकडे तिकडे. तर जा ना कॉन्फिडेंटली आणि सांग ना तिला सगळं. जरा प्रेमाचं बोलायचंय, रोमॅन्टिक बोलायचंय म्हणलं की असं भिजलेलं मांजर का होतं रे तुझं? कधी सांगणार आहेस तू तिला? ऐक, असं कॉन्फिडेंटली जा आणि तिला सांग की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अरे वा बाई, तुला कळलंय का ती पोरगी कोण येते? नाही कमाल. नाही कसं कळणार? तिला कसं कळणार? नाही नाही, नाही, तिला कळलं नाही. खरं सांग, ती मुलगी तुला माहिती आहे ना? हा, नाही माहिती तिला. अरे कसं माहिती असेल तिला? नाही माहिती. कमांडर ते फाईल. मग तू कशावरून असं म्हणतेस की तुझ्या तिला सगळं सांगून टाक असं? अरे कसं कशावर नाही रे, ती सहज बोलली. ती अरे काय झालं ना, सांगतच नाहीये तो पण मला की ती मधुबाला कोण येते. मी त्याला काय म्हणतेय की मिशन संपण्याआधी सांग तिला, हो की नाही गड्या? एकदम बरोबर बोलली तू रेवा बाई. तेच आम्ही कधीपासून यांना सांगतोय यार, फार डोकं पिकायची वेळ आली आता. अरे आता निदान हिचं तरी ऐक. काय तुम्हाला आम्ही ते सांगतो कोण येते. अहो असं डायरेक्ट तिच्या असं समोर जा आणि सांगून टाका सगळं काय म्हणत ते. मग कमांडर बॉस आहे, ती मारल मला ती. हो बरोबर आहे. म्हणजे आपण जर प्रत्येक कामाला डेडलाईन देतो तर मग केडी सरांना पण आपण एक डेडलाईन दिलीच पाहिजे ना. Exactly. मी पण तेच म्हणतेय. म्हणजे अरे हा लाईन वर पोहोचेपर्यंत कोणीतरी ओव्हरटेक करेल याला. म्हणून सांगते केड्या, सांग लवकर, वेळ नको वाया घालूस. ठरलंय मिशन संपण्याच्या आधी. ठरलंय. हो डेडलाईन ठरलेली आहे. मी जाण्याआधी हे सगळं सॉर्ट आउट झालं पाहिजे. त्यामुळे तुझी डेडलाईन ही मिशन संपण्याआधीची आहे. ठरलंय. काय डेडलाईन वगैरे? ठरलंय आता. केडी सर, ते तुम्ही जर आता तुमचं ते मिलेनियलचं बिहेवियर सोडून आमच्यासारखे जेनझी सारखं वागायला सुरुवात करा. हा, आणि हे मनात सगळे इमोशन्स जागून ठेवून सोडून द्या. बिंदास जाऊन बोलून टाका ना. त्या काय खाणार आहेत का तुम्हाला, तुम्ही बोललात तर? त्या ती काय खाणार आहे का तुम्हाला? नाही खाणार नाही. केदार, हा हॅलो, मला अरे भीगी बिल्ली आहे. निघूया. अरे पण रेवा बाई, तुझ्या त्या बारीक डोळ्याच्या आसामाच्या उंदराची काय अवस्था झाली असेल आता? जाईल ना ते घरी नीट? हा ना, म्हणजे त्याला नीट ड्राईव्ह करता येईल ना? डोंट वरी, उड्या मारत मारत गाडी चालवत घरी जाईल. कसं आहे, ट्रूथ सिरम एवढं हार्मफुल नाहीये. सो यू गाईज डोंट वरी अबाउट माय डार्लिंग, ओके?